नमस्कार. मी डॉक्टर ज्येष्ठराज पाटणकर. मी पेन पॅनेशिया सुपर स्पेशालिटी पेन क्लिनिक येथे पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. आज आपण सायाटिकाबद्दल बोलणार आहोत. सायाटिका हा एक कॉमन डिसीज आहे किंवा कॉमन आजार आहे, ज्याबद्दल सगळेच लोक कन्फ्यूज असतात. बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्फॉर्मेशन गुगलवरती सर्च करतात, यूट्यूबवर सर्च करतात, पण त्यांना पाहिजे ती इन्फॉर्मेशन किंवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन मिळत नाही. आणि भारतामध्ये किंवा भारतासारख्या प्रगतिशील देशामध्ये सायाटिकाच्या बाबतीमध्ये ॲलोपॅथीमध्ये कुठल्या ट्रीटमेंट्स किंवा कुठल्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल आहेत याबद्दलची जाणीव जागृती होणे त्यामागचा उद्देश आहे. आपण या व्हिडिओमध्ये सायाटिकाबद्दलचे सगळे गैरसमज दूर करून ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशनशिवाय आणि ऑपरेशन दोन्ही पद्धतीच्या ट्रीटमेंट कशा केल्या जातात हे आपण समजून घेणार आहोत. सायाटिका म्हणजे काय? सायाटिक नर्व ही कमरेपासून पायापर्यंत आपल्या वेदना किंवा संवेदना जाणीव करून देणारी एक नर्व असते. ती कमरेच्या मणक्यापासून तळपायापर्यंत जात असते. आता याला सायाटिका का म्हणतात? तर कमरेच्या मणक्यांमध्ये ज्या गाद्या असतात, डिस्कोजेनिक बॅक पेन होताना जी गादीवर सूज आलेली असते, ती सूज पुढे वाढत जाऊन त्या सुजेमुळं पाठीच्या गादीच्या आवरण जे ॲन्युलस फायब्रोसस असते, ते फायब्रोससला तडे जाऊन आतमधले न्यूक्लियस पल्पोजस बाहेर बल्ज करू लागते किंवा फुगवटा निर्माण करू लागते. ज्या फुगवट्यामुळे पाठीच्या कण्यामधून बाहेर पडणाऱ्या सायाटिक नर्वच्या रूटलेट्स किंवा रूट्सवरती दबाव पडतो आणि या दबावामुळं उद्भवतो तो आहे सायाटिका. आता सायाटिकामध्ये सिम्टम्स किंवा लक्षणे हे दोन गोष्टींमुळे दिसू शकतात. एक म्हणजे ॲक्च्युअल कॉम्प्रेशनमुळे की जी गादी त्या नर्ववरती दबाव टाकते, आणि दुसरं म्हणजे गादीच्या सुजेमुळे त्यामध्ये काही केमिकल्स निर्माण झालेले असतात आणि ते केमिकल्स त्या रूटला इरिटेट करतात. त्याला केमिकल रॅडिक्युलायटिस असे म्हणतात. आणि केमिकल रॅडिक्युलायटिस आत्ताच्या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार हे सगळ्यात पूर्वन कारण आहे सायाटिकाचे. प्रेशर सिम्टममुळे जास्त काळ सायाटिका होण्याची शक्यता कमी असते, पण केमिकल रॅडिक्युलायटिसमुळे सायाटिकाचे सिम्टम हे तीव्र उद्भवतात. सायाटिकामध्ये लक्षणे काय दिसतात? तर कमरेपासून पायापर्यंत किंवा तळपायापर्यंत तीव्र वेदना उत्पन्न होतात. या वेदना इलेक्ट्रिक करंटसारख्या किंवा मुंग्या आल्यासारख्या किंवा तीव्र कळ जी आपल्याला एक्सप्लेन नाही करता येत किंवा सांगता येत नाही अशा पद्धतीच्या असतात, ज्याला अल्टर्ड परसेप्शन असे म्हणतात. जो कमरेपासून पायापर्यंत होणारा त्रास आहे त्यामध्ये पायाची आग होणे असे पण लक्षण दिसू शकते. कालांतराने जसा सायाटिकाचा त्रास जास्त काळासाठी राहतो, पेशंटला पायाच्या मसलचा विकनेस किंवा चालताना त्रास होणे, पायामधनं चप्पल निघून पडणे अशा पद्धतीचे त्रास उद्भवू शकतात. आणि जेव्हा सिव्हिअरिटी वाढते त्यावेळी पायाची शक्ती पूर्णपणे कमी होणे किंवा पाय निकामी होणे अशा पण सिव्हिअरिटीपर्यंतचे सिम्टम येण्याची शक्यता असते. उपचार पद्धती करताना उपचार हे दोन गोष्टींवरती अवलंबून असतात. एक म्हणजे पेशंटचे सिम्टम किती सिव्हिअर आहेत आणि दुसरं म्हणजे पेशंटच्या MRIच्या फाइंडिंग काय आहेत. पण उपचार करताना आपण MRIच्या फाइंडिंगपेक्षा पेशंटच्या लक्षणांवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्यावरून आपण उपचार पद्धती ठरवतो. सुरुवातीच्या काळामध्ये रेस्ट, फिजिओथेरपी आणि ज्या नर्ववरती सूज आली आहे ती सूज कमी करण्याचे मेडिकेशन आपण सुरू करू शकतो. 1 ते 2 आठवड्यापर्यंत ह्या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो. 2 आठवड्यानंतरही जर सिम्टम कमी होत नसतील तर आपल्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शनचा विचार करावा लागतो. सर्जरी आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार ठरवताना एका गोष्टीचा महत्त्वाचा आपल्याला विचार करावा लागतो, तो म्हणजे पेशंटचा मोटर लॉस झालेला आहे का, म्हणजेच पेशंटच्या पायामध्ये वीकनेस निर्माण झालेला आहे का. हे जर सिम्टम असतील तर पेशंटला त्वरित सर्जरीसाठी रिकमेंड करणंच कधी पण चांगलं असतं, कारण अशा वेळी सर्जरीशिवाय पर्याय नसतो. जर असे सिम्टम आलेले नसतील तर मिनिमली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शन किंवा इपिड्युरल न्यूरोप्लास्टी हा सगळ्यात सर्वोत्तम पर्याय ह्या ॲलोपॅथीमध्ये सध्या उपलब्ध आहे. शक्यतो 5 ते 10% रुग्णांमध्ये ऑपरेशनची गरज पडते. बाकीचे जे 90 ते 95% रुग्ण आहेत जे मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचारांनी बरे होऊ शकतात. इपिड्युरल न्यूरोप्लास्टी किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचारांमध्ये आपण एक्सरेच्या गायडन्समध्ये हे जे पाठीच्या मणक्यातील दबलेले नर रूट आहे किंवा सयाटिक नरचे रूट आहे त्याच्या बाजूला जातो आणि त्या बाजूला आपण हायड्रोडिसेक्शन किंवा न्यूरोप्लास्टी करतो, ज्यामुळे याच्यावरील पाठीच्या गादीमुळे पडणारा दबाव कमी होतो आणि याच्या बाजूला आपण औषध दिल्यामुळे याच्यावर आलेली सूजही कमी होते. ही प्रोसिजर डे केअरमध्ये करता येते, इन्शुरन्समध्ये देखील करता येते आणि ही लोकल ॲनेस्थेशियामध्ये करण्यात येण्यामुळे पेशंटला एका दिवसामध्ये घरी जाता येते. 2 ते 3 दिवस आपण त्यानंतर आराम सांगतो आणि पेशंटला एक 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण आराम पडू शकतो. तर सध्याच्या काळामध्ये
सायाटिकाच्या वेदनांवरती मिनिमली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शन ही सगळ्यात बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सायाटिकाबद्दलची पूर्ण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आपणाला देखील सायाटिका असेल तर आपण घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, पण दुर्लक्ष करण्याचेही कारण नाही. जर दुर्लक्ष केले तर आपल्याला सर्जरीही अनिवार्य आहे. जर आपण वेळीच डॉक्टरांना दाखवले तर मिनिमली इन्व्हेसिव्ह सारख्या अद्ययावत उपचारांनी आपला सायाटिका हा बरा होऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.